नाही, इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची, वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही. शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जेदे शेकावली, जेदे करीना, राधा माधव विलास चंपू शहाजीराजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे, त्यानंतर पर्नाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही. 1930 नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे. शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती, ज्यामध्ये वीर बाजी पासलकर असतील, हंबीरराव मोहिते असतील, त्यानंतर नेताजी पालकर असतील, मानकोजी दहातोंडे असतील, त्यानंतर बाजीप्रभू असतील, मुरारबाजी असतील, तानाजी मालुसरे असतील, जिवाजी महाले, शिवाजी काशीद अशी असंख्य नावं सांगता येतात. ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी, वाघासारखी खांद्याला खांदा लावून लढली. मात्र वाघ्याचा संबंध हा 1930 नंतरचा आहे आणि अनेक आंदोलनं या संदर्भात होत आहेत. फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ते शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या, म्हणजे जे समाधींचं हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली, म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते. हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही, हे मात्र खरं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.